श्री पतंजली महामुनये नमः. आता असं आहे की या ठिकाणी तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असे 3 घटक समन्वयानं त्यांचं आचरण व्हायला पाहिजे असा निर्देश आहे. तर या ठिकाणी तप हे पहिलं अंग आहे क्रियायोगाचं. तर या ठिकाणी भोजवृत्तीमध्ये या तपानं हे तप म्हणजे काय तर भोजराज म्हणतात कृच्छ चांद्रायणादी जी व्रत आहेत, कृच्छ चांद्रायण सांतापन वगैरे जी धर्मशास्त्रामध्ये व्रत सांगितली आहेत की ज्यामुळे आहारावर नियंत्रण केलं जातं, तर त्यांनी तो प्रकार या ठिकाणी मानलेला आहे. आणि त्याने या ठिकाणचं तप आणि नियमांगातलं तप हे एकच मानलं आहे असं पूर्वी सांगितलंच. आता या 2 तपनिर्देशांमध्ये सूत्रकारांनी क्रियायोगामध्ये तप सांगितलं, नियमांगामध्ये तप सांगितलं. हे जे 2 निर्देश आहेत त्या निर्देशामधला जो काही भेद असेल तो आपण यथासमयी पाहणार आहोत. मात्र या ठिकाणी सांगितलेल्या तपाचा रोख हा कृच्छ चांद्रायण सांतापनादी जी व्रत आहेत त्यांच्याकडे नाही असं या ठिकाणी सांगावं वाटतं. एवढाच एक मोघम निर्देश या ठिकाणी करावासा वाटतो. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे ज्याला तुम्ही आम्ही तप मानतो, ज्याला तुम्ही आम्ही तप समजतो, ते तप या ठिकाणी सांगितलेलं नाहीये. या ठिकाणचं तप हे क्रियायोगाचं अंग असून क्रियायोगाचं जे फळ आहे ते फळ लगेच सूत्रकार सांगतात. आणि त्यामुळे असा अर्थ होतो की क्रियायोगाच्या आचरणामुळे किंवा आचरणामागचा जो हेतू असतो तो समाधी भावनार्थ, क्लेश तनुकरणार्थ असतो. आणि त्यामुळे ह्यातलं जे तप आहे ते तप असं असेल किंवा असं असायला पाहिजे की ज्याद्वारा समाधी भावना प्राप्त होऊ शकते, समाधीला सक्षमता प्राप्त होते, समाधीला सामर्थ्य प्राप्त होतं, तसंच क्लेशांचं तनुकरण होतं. अशाच प्रकारचं तप या ठिकाणी सांगितलंय की ज्याद्वारा हे प्रकार संभवतील. आणि तुम्ही आम्ही ज्या गोष्टींचा तपांमध्ये अंतर्भाव करतो किंवा ज्याला आपण तप मानतो त्या तपाद्वारा काही असं साक्षात समाधी भावनार्थ किंवा क्लेश तनुकरणार्थ असा काही फलनिर्देश आपल्याला करता येत नाही. म्हणजे कार्यकारण संबंध या ठिकाणी सांगितलाय. तप हे कारण आहे, त्याचं कारण आणि त्याचं कार्य काय असेल, त्याचं फळ काय असेल तर समाधी भावना आणि क्लेश तनुकरण. किंवा स्वाध्याय जो या ठिकाणी सांगितलाय तेही कारण आहे आणि त्याचं कार्य काय असेल किंवा असावं तर समाधी भावना आणि क्लेश तनुकरण. तसंच ईश्वर प्रणिधानाचं आहे. पण या ठिकाणी तपाचा विषय आपण विचार करत असल्यामुळे असं सांगावं वाटतं की आपण ज्याला तप मानतो त्याचा दुरान्वयानं सुद्धा आपल्याला समाधी भावनेशी संबंध लावता येत नाही. उपासमार करणं, कृच्छ चांद्रायण सांतापनादी, मग शरीराचं ताडण वगैरे करणं, शरीरावर बलान्वित असे निग्रह आणणं, शरीरावर चाबूक ओढणं, शरीराचा एक एक केस उपटणं, पंचाग्नी सेवन करणं, हे जे प्रकार आहेत तापसी प्रकार आहेत, त्या तापसी प्रकाराने काही समाधी भावना प्राप्त होते असं दुरान्वयानेही सांगता येत नाही. तिथंच या तपाचा अर्थ वेगळा आहे, जो आपण समजतो तो निश्चित नाही असं या ठिकाणी स्पष्ट होतं. आलं का लक्षात? म्हणजे या ठिकाणी एक सरळ तर्क असा आहे की ज्यासाठी क्रियायोग करायचा आहे, समाधी भावनार्थ, क्रिया तनुकरणार्थ, तर त्या अर्थी त्याचं अंगभूत जे तप आहे ते सुद्धा त्याच प्रयोजनार्थ असायला हवं. आणि तसा आपल्याला त्या ठिकाणी अन्वय सांगता यायला हवा की बाबा हे अमुक अमुक तप आहे आणि ह्याच्यामुळे, अशा तपामुळे समाधी भावना प्राप्त होणार आहे, हे अशा प्रकारचं तप आहे त्यामुळे ह्याच्यामुळे क्लेश तनुकरण होणार आहे, असा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट अन्वय दाखवता यायला पाहिजे, अनुभवाला यायला पाहिजे, तर्क सुसंगत असा अन्वय सांगता यायला पाहिजे. आलं का लक्षात? पण असे नियमांग तप जे आहे, नियमांग तपाचं फळ सांगताना सूत्रकार वेगळाच प्रकार सांगतात. त्याला स्वतंत्र फळ आहे, त्या तपाला स्वतंत्र फळ आहे. ते त्या ठिकाणी असं म्हटलंय कायेंद्रिय सिद्धी अशुद्धी क्षयात तपसहा,
कायेंद्रिय सिद्धी ही काया सिद्धी इंद्रिय सिद्धी म्हणजे शरीराची सामर्थ्य इंद्रियांची सामर्थ्य. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्याला या गोष्टींची अपेक्षा असते. आपल्याला वाटतं की आपल्याला शारीर सामर्थ्य मिळावं, असामर्थ्य जावं, निस्सामर्थ्य जावं, काही सामर्थ्य प्राप्त व्हावं, तसंच इंद्रियांमध्ये काही सामर्थ्य प्राप्त व्हावं आणि तसं अशुद्धींचा क्षय व्हावा. आपल्या अंतःकरणामध्ये जी अशुद्धी आहे, शरीरामध्ये, मनामध्ये, वाचेमध्ये जो काही मल आहे, काया वाचा मनसा, आपल्यामध्ये काही निर्मलता नाहीये, मल आहे त्या ठिकाणी. तर तो मल ह्याचा अपगम व्हावा अशा दृष्टीने आपण तप करत असतो. आणि म्हणूनच नियमांग तपाचं फळ सांगताना कायेंद्रिय सिद्धी अशुद्धी क्षयात तपसहा असं सूत्रकार स्वतः सांगतायत. अर्थात त्यामुळे कारणात्मक तप हे नियमांगामध्ये जे आहे तेच या ठिकाणी आहे असं निश्चित म्हणता येत नाही, कारण फलभेद आहे. या ठिकाणच्या तपाचं फळ एक आहे, त्या ठिकाणच्या तपाचं फळ वेगळं आहे. आणि त्यामुळे कार्यभेदात कारणभेद हा सांगता येतो आणि सांगणं हे अत्यंत तर्क सुसंगत ठरतं. आलं का लक्षात? म्हणजे असं आहे की ज्या अर्थी क्रियायोगांग तप आणि नियमांग तप यांच्या प्रयोजनामध्ये आणि फळामध्ये भेद आहे, भिन्नता आहे. प्रयोजनातही भेद आहे. या ठिकाणी समाधी भावनार्थ क्लेशतनुकरणार्थ, तर त्या ठिकाणी प्रयोजन अष्टांगाचं एक अंग म्हणून आहे. आणि फळातला भेदही निश्चित आहे. या ठिकाणचं फल काय? समाधी भावनार्थ क्लेशतनुकरणार्थ. तर त्या ठिकाणचं फल काय? तर कायेंद्रिय सिद्धी अशुद्धी क्षयात तपसहा असं म्हटल्यामुळे तपाचं ते फळ आहे. त्यामुळे फलतः भिन्न आहेत, प्रयोजनतः भिन्न आहेत. आणि त्यामुळे काय होतं की तपविधी हा निश्चितच वेगळा ठरतो. ज्या अर्थी प्रयोजन भेद आहे, अर्थभेद आहे, फलभेद आहे, त्या अर्थी तपविधीमध्ये निश्चितच फरक पडतो. आणि केवळ एकच पद आहे, म्हणजे इकडेही तप आहे तिकडेही तप आहे, केवळ एकच पद वापरलंय, ज्यावरून त्याचा विधी हा एकच आहे किंवा त्याचा अर्थ हा एकच आहे असं म्हणणं हा ढोबळ तर्क आहे. हा ढोबळ तर्क झाला आणि हा अनुचित आहे. आलं का लक्षात? म्हणजे केवळ संकल्पना म्हणजे शब्दशः एक आहे म्हटल्यानंतर ती अर्थशः एक आहे असं म्हणण्याचं कारण नाही. कारण तसा स्पष्ट निर्देश आहे. अर्थामध्ये म्हणजे फलामध्ये फरक आहे, प्रयोजनामध्ये विधीमध्ये त्यामुळे फरक ठरतोच. त्यामुळे विधीमध्ये फरक असल्यामुळे अर्थामध्ये भेद हा ठरलेलाच आहे असा या ठिकाणी निश्चित आपल्याला निर्णय करता येतो. आणि तसा निर्णय निश्चित न करणं म्हणजे दोन्ही तप एकच मानणं हे अत्यंत अनुचित आहे आणि अत्यंत उथळ बुद्धीचं आहे. आता या ठिकाणी केवळ क्रियायोगाला अंतर्गत असणारं म्हणजे क्रियायोगांतर्गत असलेलं जे तप आहे त्याचाच विचार हा उचित ठरणार आहे. क्रियायोगाला उचित असा जो अर्थ आहे म्हणजे क्रियायोगोचित असा जो अर्थ आहे त्याचाच आपण या ठिकाणी विचार करायला पाहिजे. आणि नियमांतर्गत जे काय तप आहे त्या तपसाधनेचा विचार या ठिकाणी करण्याचं काहीही कारण नाही. यथासमयी यथाप्रसंगी अष्टांग योगाचा विचार करताना आपण त्याचा अर्थ त्या ठिकाणी बघणार आहोत. असो, आता या क्रियायोगातल्या तपाच्या स्वरूपाचं दिग्दर्शन भाष्यकारांनी केलेलं आहे आणि ते आपण पाहून झालंच. भाष्यकारांनी या तपाचं स्वरूप सांगताना ते कसं असायला पाहिजे म्हणजे चित्ताची प्रसन्नता अबाधित राहील अशा प्रकारचं असावं वगैरे जे सांगितलं ते आपण पाहिलंच. त्यामुळे एकंदरीत हे तप कोणत्या दृष्टिकोनातून व्हायला पाहिजे की ज्यामुळे ते नियमांगापेक्षा भिन्न ठरून क्रियायोग सिद्धीला पूरक ठरेल याची निश्चिती करण्याला एक तपाचरण संहिता आपल्याला या ठिकाणी करायला पाहिजे. या अत्रोक्त तपाचरण जे आहे ती सांगणारी एक तपाचरण संहिता ही आपल्याला या ठिकाणी निश्चित करायला पाहिजे. या
त्याचा अर्थ. नंतर तपाचरणाची एक रूपरेषा जी आहे ती आपल्याला या ठिकाणी निश्चित ठरवली पाहिजे. आणि असं आहे की सूत्रकारांच्या अनुसार हे तप समाधी साधण्यासाठी साक्षात असं अपरोक्ष कारण असावं, डायरेक्ट कॉज ज्याला म्हणता येईल, असं ते डायरेक्टली रिलेटेड असायला पाहिजे. त्याला तसा सरळ संबंध किंवा अपरोक्ष संबंध हा लागला पाहिजे. आणि जरी परंपरेनं कारण व्हायचं असलं तरी दुरान्वयानं सिद्धी त्या ठिकाणी येऊ नये. दुरान्वयानं काहीतरी सिद्धी करण्याचा काही प्रसंग या ठिकाणी येऊ नये. म्हणजे तपाने दुरान्वयानं समाधी भावना कशी होते हा सांगण्याचा प्रकार, असा होण्याचा प्रकार या ठिकाणी होऊ नये. तसंच क्लेश जे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे इतके तनू व्हायला पाहिजेत, म्हणजे इतके सूक्ष्म व्हायला पाहिजेत, इतके छिन्न विच्छिन्न आणि इतके दुर्बळ व्हायला पाहिजेत की त्यामुळे साधकाला त्यांची बाधा ही विशेषतेनं पोचणार नाही. ध्यान साधना करताना या क्लेशांची बाधा पोचणार नाही इतपत त्यांचं तनुकरण व्हायला पाहिजे किंवा त्यांचं दुर्बलीकरण हे व्हायला पाहिजे, असं सूत्रकारांचं एक स्पष्ट मत आहे. त्यामुळे हे तप अशा सूत्रकारांच्या आशयानुसार कसं असेल तर आपण त्याची एक रूपरेषा काढूया, एक आराखडा मांडूया, कसा हे तप कसं असायला पाहिजे. पहिली गोष्ट, समाधी संपादन किंवा किमान पक्षी समाधीबद्दल ओढ, जबरदस्त ओढ, जबरदस्त एक मन प्रवर्तन, जबरदस्त इच्छा आकांक्षा ही निर्माण करणारा असं एक ते तप हवे की समाधीबद्दल एक भावना निर्माण व्हायला पाहिजे. किमान पक्षी प्राकृत भाषेत सांगायचं म्हणजे समाधीबद्दल एक जबरदस्त भावना निर्माण व्हायला पाहिजे, ओढ निर्माण व्हायला पाहिजे, ज्याला डिस्पोजिशन म्हणतात, इन्क्लिनेशन म्हणतात, ज्याला पॅशनही म्हणता येईल. जबरदस्त एक पॅशन निर्माण व्हायला पाहिजे की समाधी, समाधीबद्दल मनामध्ये एक प्रकारे झपाटा निर्माण व्हायला पाहिजे, चित्त झपाटलं पाहिजे समाधीसाठी. अशा प्रकारचं हे तप हवे. नंतर अविद्यादी जे क्लेश, दुसरा घटक म्हणजे अविद्यादी जे क्लेश आहेत त्यांना तनुकृत करण्याला योग्य असं ते तप हवं. म्हणजे क्लेशांचं दुर्बलीकरण होईल अशा प्रकारचं हे तप असायला हवे. एका पायावर वर्षानुवर्ष उभा राहायला, उपास तापास केले, महिने उपास केले, संध्याकाळी पाणी वर्ज केलं वगैरे वगैरे, किंवा अंगावरचा केस उपटत राहिला, पंचाग्नी सेवन केलं, आता ह्यानी काही आपले क्लेश काही जात नाहीत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे काही क्लेश त्यांनी काही जाणार नाहीत. पण या ठिकाणी असा स्पष्ट निर्देश आहे की अशा प्रकारचं तपाचं तपाचरण असावं की त्याद्वारा क्लेश हे तनुकृत होतील, दुर्बल होतील, अविद्या आदी क्लेशांचं दुर्बलीकरण होईल, असं आपल्याला सूत्रकारांच्या आशयानुसार स्पष्ट म्हणता येतं. आता भाष्यकारांच्या आशयानुसार आपण या ठिकाणी अजून काही गोष्टी सांगू शकतो. त्या अशा की रजतम वृत्तींचा अभिभव करून सात्विक वृत्तीला प्रकट करणारं असं तप असावं. हे सात्विक वृत्ती आपल्यामध्ये येईल, सत्वार्ष होईल, सत्वगुणाचा उत्कर्ष होईल, अशा प्रकारचं हे तप असावं. आणि त्याचबरोबर आणि त्यासाठी रजतमो गुणांचा जो आहे त्याचा अभिभव व्हायला पाहिजे, दुर्बलीकरण व्हायला पाहिजे, त्यांना दबावात घेतलं गेलं पाहिजे, त्यांना दुर्बल केलं पाहिजे, असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे कर्मवासनांना छिन्न विच्छिन्न करणारं असं हे तप असावं. म्हणजे केवळ निग्रह असता कामा नये, केवळ आपल्या मनावर, इंद्रियावर, शरीरावर अत्याचार असता कामा नये, तर त्या ठिकाणी वासना जी आहे तीच छिन्न विच्छिन्न व्हायला पाहिजे. नुसतं वरच्यावर दबावातनं किंवा ज्याला कोअर्सिव्ह मेजर्स म्हणतात, तर अशा प्रकारे चाबूक ओढून निग्रह करणं हे या ठिकाणी उचित नाहीये. तर त्यामागे वासना जी असते,
आपण म्हणतो अंतःकरणामध्ये पाल चुकचुकली, वासनेची पाल चुकचुकली, हा जो प्रकार आहे, ही जी पाल आहे, चुकचुकणारी पाल आहे, त्याला छिन्न विच्छिन्न करणारं असं हे तप हवे. म्हणजेच काय तर शम, दम, उपरती, तितिक्षा रूप, म्हणजे वैराग्य बाणेल अशा प्रकारे काहीतरी तपाचरण असायला पाहिजे. केवळ उपास तापास करून केस एक एक केस ओढत जाऊन, शरीरातनं एक एक केस उपटत जाऊन पंचाग्नी सेवन करून काही वैराग्य येत नसतं. त्या ठिकाणी निग्रह येतो, तापसी वृत्ती येते, एक निग्रहाचं जबरदस्त बल फार तर प्राप्त होईल, अंग पार तर शरीर काटक होईल, मन काटक होईल, ठीक आहे, चिकाटी येईल, पण असं आहे की वैराग्य काही त्या ठिकाणी येईल असं काही म्हणता येत नाही. तर अशा प्रकारे शमदम, तितिक्षा, उपरती, वैराग्य फुलेल, त्यांची आविष्कृती होईल, अशा प्रकारचं हे तपाचरण आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा असा की या तपानं देहदंडन वगैरे द्वारा चित्तक्षोभ होऊ देऊ नये, अशा प्रकारचं हे तप नसावं की ज्यामुळे चित्तक्षोभ होईल. आणि हे अशा प्रकारचं तप सहसा हे देहदंडनाद्वारा केलं जातं. देहाला दंडन देणं, देहदंडन करणं, देहावर अत्याचार करणं, आपल्या देहावर अत्याचार करणं, आपणच अत्याचार करणं, आपल्यावर आपण अत्याचार करणं, तर हे प्रकार या ठिकाणी असू नयेत. आणि त्या तपाचरणानं चित्ताची प्रसन्नता हटेल असं ते तप असू नये. ज्या तपानं चित्ताची प्रसन्नता हटेल अशा प्रकारचं ते तप खचितच असू नये. अशा प्रकारची खबरदारी त्या तपासाठी घेतली पाहिजे. तर अशा प्रकारे एक आपण तपाचरण संहिता या ठिकाणी बनवू शकतो आणि ती आता आपण बनवली आहे. सूत्राच्या अभिप्रायावर आणि भाष्याच्या अभिप्रायावर अशी उभारलेली अशी संहिता आहे. असो, तर या ठिकाणी असं आहे की समाधी सिद्धी किंवा समाधी भावना ह्याच्यासाठी क्रियायोग सांगितला. मग ह्याची जी साधने, समाधी सिद्धीची जोडगोळी आहे, समाधी कशी प्राप्त होते, पहिल्या पदात आपल्याला सांगितलं गेलं, अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. कारण समाधी म्हणजे चित्तवृत्ती निरोध. चित्तवृत्ती निरोध कसा प्राप्त होतो, तर अभ्यास वैराग्याद्वारा प्राप्त होतो. त्यामुळे काय होतं, अर्थ असा होतो की समाधी ही अभ्यास वैराग्याद्वारा प्राप्त होते. ती जी जोडगोळी आहे त्याच्यावर समाधी सिद्धी, समाधी भावना ही अवलंबून असते. मगाशी म्हटलं की समाधीबद्दल एक झपाटा यायला पाहिजे. म्हणजे हा झपाटा म्हणजे इतर ठिकाणी आपल्याला झपाटा येतो तसा झपाटा नाहीये, तर या ठिकाणी अभ्यास वैराग्याबद्दल जबरदस्त एक प्रकारे ओढ, जबरदस्त एक त्याबद्दलची तृष्णा, अभ्यासाबद्दल तृष्णा, वैराग्याबद्दल तृष्णा. असं आहे, वैराग्य म्हणजे वितृष्णा, पण वैराग्याबद्दलच एक तृष्णा निर्माण होणं हे या ठिकाणी अपेक्षित असतं. म्हणजे अशा प्रकारचा हा झपाटा असला पाहिजे. अर्थात अभ्यास वैराग्य या जोडगोळीवर समाधी भावना, समाधी सिद्धी, समाधी साधनं हे अवलंबून असतं. आणि या वैराग्याचं आणि अभ्यासाचं जे स्वरूप आहे आणि त्याचा परस्पर जो अन्वय आहे तो आपण पहिल्या पादात पाहिला, सविस्तर विचार केला आपण. अभ्यास वैराग्य या दोन्ही गोष्टींचा, या दोन्ही उपायांचा आपण पहिल्या पादामध्ये सविस्तर विचार केला. तर त्याच्यामध्ये काही आचरण संहिता आपल्याला निश्चितच हाताला लागली. तर त्याच्याच आचरणाचा निर्देश या ठिकाणी तप या पदात अन्वित आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे इथलं तप म्हणजे काय, तर अभ्यास साधना, वैराग्य साधना म्हणजे तप. आलं का लक्षात? अभ्यास साधनेमध्ये तत्पर राहणं, वैराग्य साधनेमध्ये तत्पर राहणं, मिळालेले अभ्यास क्षमता टिकवण्यासाठी तत्पर राहणं, मिळालेलं वैराग्य टिकवण्यासाठी तत्पर राहणं आणि त्यात वाढ करणं, क्षमतेमध्ये वाढ करणं, हे तप आहे. आलं का लक्षात? म्हणजे या तपाचा अर्थ या ठिकाणी आता आपल्याला थोडा निसंदिग्धपणे हाताला लागतो तो असा की अभ्यास सामर्थ्य, वैराग्य सामर्थ्य जे आपल्यामध्ये सर्जित झालंय ते टिकवणं आणि त्याच्या पुढे मजल मारणं, ह्याला तप म्हणतात. त्यामुळे या ठिकाणचं तप म्हणजे कृच्छ्र व्रत पाळणं, चांद्रायण व्रत पाळणं, सांतापन व्रत पाळणं, पंचाग्नी सेवन करणं,
हे जे आपल्या या आपल्या कल्पना आहेत तपाबद्दलच्या, त्या निश्चितच या ठिकाणी नाहीयेत. अभ्यास क्षमता वाढेल, वैराग्य क्षमता वाढेल. अभ्यास म्हणजे आपण पाहिलं चित्ताला स्थिती स्थावर करणं, हा जो प्रकार आहे, ह्याचा जो उपाय असेल त्याला अभ्यास म्हटलंय. आणि वैराग्याच्या संदर्भात आपण पाहिलं यतमान व्यतिरेक एकेंद्रिय वशिकार संज्ञा हे जे टप्पे आहेत आणि त्या वैराग्य साधना आपण पाहिल्या त्या ठिकाणी. तर त्या साधना सांभाळण्यामध्ये तत्पर राहणं, अर्थात अभ्यास साधना आणि वैराग्य साधना सांभाळणं, आणि त्यामध्ये एक ज्याला प्रोग्रेसिव्ह ट्रेंड म्हणता येईल असा एक त्याच्यामध्ये ऊर्ध्वगमनाचा प्रकार, वर चढण्याचा प्रकार हा कायम ठेवणं, त्यामध्ये अधोगती होऊ न देणं, प्रगती चालू ठेवणं, यासाठी जे काय करावं लागतं तेच तप आहे, असा या ठिकाणी अर्थ आहे. आलं का लक्षात? आणि असं बघा की अभ्यास म्हणजे चित्तस्थैर्य, चित्त एकाग्राचा प्रयत्न, चित्तस्थैर्याचा प्रयत्न. आणि वैराग्य म्हणजे विषय वितृष्णा किंवा विषय तृष्णेमधनं निवृत्ती, विषय तृष्णेतनं निवृत्ती, हे वैराग्य आहे. हे बाणवण्याचा प्रकारच म्हणजे तप, त्याला या ठिकाणी तप म्हटलेलं आहे. समाधी म्हणजे आत्मस्थ अवस्था, त्यासाठी काय करावं लागतं तर श्रुती म्हणते शांत दांत उपरत तितिक्षु भूत समाहितो भूत्वा आत्मन्येवात्मानं पश्यती, असं श्रुती सांगते. बृहदारण्यक उपनिषद सांगतं शांत दांत उपरत तितिक्षु समाहितो भूत्वा आत्मन्येवात्मानं पश्यती. या ठिकाणी शांत आणि दांत असे पद आहेत. शांत पदानं बाह्येंद्रिय शमन आणि दांत पदानं अंतरेंद्रियाचं दमन म्हणजे मनाचं दमन. उपरत पदानं तृष्णा निवृत्ती आणि तितिक्षा पदानं द्वंद्व साहन्य आणि समाहित पदानं एकाग्रता सामर्थ्य किंवा ऐक्याकार चित्तावस्था, अशा गोष्टी अपेक्षित आहेत. म्हणजे त्यावेळेला काय होतं की आत्मस्थ अवस्था येते, अर्थात समाधी लागते. तर ह्या समाधीला ही लक्षणं आहेत. ही लक्षणं आपल्यामध्ये निर्माण होतील, वर्धमान होतील, ह्यासाठी जो प्रयत्न असेल त्याचा अर्थ तप आहे. छांदोग्यामधली एक श्रुती या ठिकाणी आठवते आणि त्यामध्ये तपाचं एक सार आहे असं म्हणता येतं. अत्यंत बहुमूल्य असं वचन आहे, बहुमूल्य श्रुती आहे, बहुमूल्य उपदेश आहे. उपनिषदकार त्या ठिकाणी म्हणतात, छांदोग्य उपनिषदामध्ये 7व्या अध्यायामध्ये म्हणतात, आहार शुद्धौ सत्वशुद्धी, सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृती, स्मृती लंबे सर्वग्रंथीनां विप्रमोक्षः. एक थोडक्यात संबंध प्रक्रिया सांगितली या ठिकाणी. समाहित चित्तासाठी, समाधी चित्तासाठी, आत्मस्थावस्थेसाठी की पहिल्यांदा आहार शुद्धी पाहिजे. आहार शुद्धी झाली की सत्वशुद्धी होते, चित्ताची शुद्धी होते, बुद्धीची शुद्धी होते. ती झाली म्हणजे ध्रुवा स्मृती मिळते, म्हणजे ध्यान सामर्थ्य मिळतं, ध्यानाला लागणारं सामर्थ्य मिळतं, ध्यानाला लागणारी क्षमता मिळते. ध्रुवा स्मृती म्हणजे ध्यानाची प्रत्येकतानता जी आहे त्याला ध्रुवा स्मृती म्हणतात. आणि अशी स्मृती लाभली, असं ध्यान जर प्राप्त झालं तर सर्व ग्रंथींचा विप्रमोक्ष होतो. अशा प्रकारे ती प्रक्रिया आहे. तर त्यातले जे घटक आहेत त्यांचा या ठिकाणी विचार करणं हे फार अपेक्षित असतं या ठिकाणी. अर्थात तपाच्या अर्थाचं गमन या ठिकाणी आपल्याला सहज होतं. तर या श्रुतीच्या संबंधामध्ये एक शंका उभी करता येते. शंकेखोर माणूस एक शंका उभी करतो, प्रतिपक्ष निर्माण करतो. कारण या ठिकाणी आहार शुद्ध वगैरे म्हटलं, आहार शुद्ध सत्वशुद्धी, तर या ठिकाणी असं म्हणता येतं किंवा म्हटलं जातं की समाधी ही एक मानसिक घडामोड आहे, मानसिक ज्याला प्रक्रिया म्हणता येईल, अशी एक मानसिक प्रक्रिया आहे.
आणि ती दैहिक किंवा इंद्रिय किंवा मेंदूशी संबंधित नाही. समाधीचा संबंध देहाशी नाही किंवा इंद्रियांशी नाही किंवा मेंदूशी नाही. आणि हे जे नव्ययोगी आहेत, काही नव्ययोगी जे आहेत, ते ही समाधी मेंदूतील एक घडामोड मानतात. मेंदूमधली एक विशिष्ट घडामोड म्हणजे समाधी होते, असं एक नव्ययोगी असं मानतात. विशेषतः आज मज्जाशास्त्र याचा अभ्यास झाला असल्यामुळे त्याच्या अनुषंगानं समाधीचा विचार करतात. त्याच्यामध्ये काहीतरी न्यूरोलॉजी असणार, मग त्याच्यात काहीतरी अल्फा वेव्ह, बीटा, गामा अशा काहीतरी वेव्ज यांचा आणि समाधीचा काहीतरी त्यांची सांगड घालायची, असाही काही नव्ययोग्यांमध्ये प्रयत्न असतो. तर असं आहे की नव्ययोगी ही समाधी म्हणजे एक मेंदूतली घडामोड आहे असं मानतात, समजतात. आणि आपली तंत्रविद्या जी आहे ती सुद्धा समाधीचा संबंध हा सहस्त्रार चक्राशी लावते. पण मेंदू किंवा सहस्त्रार चक्र पातंजल मतामध्ये किंवा वेदोक्त स्त्रोतामध्ये कारणात्मक नाहीये. जे काय मेंदूमध्ये होतं किंवा सहस्त्रार चक्रामध्ये जे काय होत असेल ते कारणात्मक नसून ते कार्यात्मक असतं. म्हणजे समाधीचा परिणाम मेंदूवर होतो किंवा त्या चक्रावर होतो, पण मेंदूतल्या स्थान विशिष्टातून किंवा त्यातल्या चक्र विशिष्टातून समाधी साधत नाही. पातंजल मतात चित्तवृत्ती निरोधा हृदयात होतो, मेंदूत नाही. मेंदूत होत नाही, हृदयात होतो. असो, तर ही समाधी भावना या ठिकाणी जी आहे त्याचा आपण विचार करतोय की समाधी ही मानसिक अवस्था किंबहुना मनोलय असल्यानं मनाची सत्वशुद्धी आवश्यक असते, अत्यावश्यक असते. औपनिषदिक सिद्धांत म्हणूनच या ठिकाणी स्मरतो, अन्नमय ही सौम्य मनः, अन्नमय ही सौम्य मनः असं म्हटलं. आणि म्हणून आहार शुद्धी सांगितली. सात्विक आहार हा मनाला सात्विक करतो. हा विचार आता तरी सर्वमान्य झालाय. याची काही उपपत्ती मांडण्याचं कारण नाही, सांगण्याचं कारण नाही, सिद्धांतन काही करण्याचं कारण नाहीये. शुद्ध, परिमित, सात्विक असा आहार याने सत्वशुद्धी होते. सत्वशुद्धी झाल्यास शमदमादी योगिक वृत्ती या अपेक्षेबाहेर स्वाभाविक होतात, अत्यंत स्वाभाविक होतात. शमन आणि दमन हे अत्यंत स्वाभाविक होऊन जातं. सत्वशुद्धीनं ध्रुवा स्मृती म्हणजे ध्यान सामर्थ्य किंवा ध्यान क्षमता ही प्राप्त होत असते. अर्थात समाहितावस्था येते. समाहित चित्त हे त्याद्वारा प्राप्त होतं. आणि मग नंतर हृदय ग्रंथी छिन्न विच्छिन्न होते. हृदयातली बंधनं तुटतात, तटातट तुटतात. कर्म क्लेश वासना या सगळ्या तटातट तुटतात. म्हणजेच क्लेशक्षय होतो किंवा क्लेश छिन्न विच्छिन्न होतात किमान पक्षी. म्हणजे हा क्लेशतनुकरणाचा जो प्रकार आहे तो या ठिकाणी सुद्धा साधनेच्या दृष्टीनं कसा आपल्याला हेरावा, आपण कसा हेरावा हे या ठिकाणी एक दिग्दर्शन आपल्याला उपनिषदामध्ये मिळतं. आणि हा छांदोग्यातला जो सिद्धांत आहे, छांदोग्य उपनिषदला जो सिद्धांत आहे तो असा की सात्विक आहाराबरोबर तो परिमित असणं सुद्धा अत्यावश्यक आहे. गीतेमध्ये याला युक्त आहार असं म्हटलं. युक्त आहार विहारस्य, युक्त आहार आणि विहार हा अत्यंत आवश्यक असतो. आणि मग त्याविरुद्ध राजसिक आणि तामसिक आहारांना वर्जित करून सात्विक आहाराचं सेवन अपथ्य न करता करणं हे एक निश्चितच तप ठरतं. आलं का लक्षात? म्हणजे हे जे तप आहे या तपाचा समाधीशी अन्वय सांगण्यासाठी या ठिकाणी असं म्हणता येतं की सात्विक आहार करणं, कटाक्षानं करणं, त्याच्यामध्ये अपथ्य न करणं, राजसिक तामसिक आहार न करणं हे या ठिकाणी महत्वाचं असतं. कारण अशा आहारानं सत्वशुद्धी होते आणि सत्वशुद्धी झाली की समाधी भावना ही प्राप्त होते. असं सुसंगत, तर्कसुसंगत
प्रतिपादन करता येतं. म्हणून हे तप मुख्यतः आहार शुद्धीच्या स्वरूपाचं असतं, सात्विक आहाराच्या स्वरूपाचं असतं, युक्ताहार विहाराच्या स्वरूपाचं असतं, असं या ठिकाणी म्हणता येतं. बरं, मग अशा तपामध्ये किंवा सात्विक आहारच घ्यायचा, राजसिक तामसिक आहार घ्यायचाच नाही असं म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये जबरदस्त निश्चय दार्ढ्य असतं आणि मोह आवरण्याचा प्रकारही असतो. हे काही सांगायचं कारण नाही. जिव्हा चांचल्यावर येणारं नियंत्रण स्पष्ट दिसतं आणि या गोष्टीवर कटाक्ष टाकल्यावर त्यातला तपान्वय हा आपल्याला स्पष्ट दिसतो. म्हणजे आपली जी तपाबद्दल संकल्पना आहे ती सुद्धा या ठिकाणी समाधान पावते. आपल्या तपाबद्दलचं जे काही तपाबद्दलची आपली संकल्पना जी आहे की बाबा त्याच्यामध्ये निश्चय दार्ढ्य पाहिजे, मग नियंत्रण पाहिजे, ते प्रकार या ठिकाणी निश्चितच जाणवतात, असतातच. जाणवतात म्हणण्यापेक्षा ते असतात म्हटल्यानंतर त्या तपान्वय हा स्पष्ट होतो. आपलं जे तपाबद्दलचं मत आहे, तपाबद्दलची जी आपली कल्पना आहे की बाबा आपल्यावर एक आपलं नियंत्रण पाहिजे, स्वनियंत्रण पाहिजे, जबरदस्त नियंत्रण पाहिजे, तो प्रकार या ठिकाणी आहे. नाही असं नाही. आहार शुद्धी म्हणजे आपण जो तोंडाने आहार घेतो तो आहार, त्याच्यात शुद्धी पाहिजे. बरं, केवळ तोंडाने घ्यायचाच आहार नाही तर सर्वेंद्रियांचा आहार या ठिकाणी आहे आणि त्याच्यामध्ये निग्रह हा पाहिजे. आहार शुद्धी म्हणजे डोळ्याने बघण्याचे विषय, कानाने ऐकण्याचे विषय, नाकाने वास घेण्याचे विषय, मनाने विचार करण्याचे विषय, हे सगळे विषय ह्यांच्यामध्ये शुद्धी पाहिजे. असे युक्त आहार विहार म्हटलं भगवद्गीतेमध्ये. युक्त आहार आणि युक्त विहार म्हटलं कारण विहार म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या मनाला आहार असतो, बुद्धीला आहार असतो, इंद्रियांना आहार असतो. त्यामुळे त्याची सुद्धा शुद्धी या ठिकाणी अपेक्षित आहे. तर आहार शुद्धी म्हटल्यानंतर केवळ तोंड, ताट आणि हात आणि त्यातले पदार्थ, खाण्याचे पदार्थ एवढाच विचार करण्याचं कारण नाही. तर डोळ्यांनी पाहण्याचे विषय, डोळ्यांनी खाण्याचे विषय, कानाने खाण्याचे विषय, मनाने खाण्याचे विषय, हे सगळे विषय शुद्ध पाहिजेत. अशा अर्थाने आहार शुद्धी ही सांगितली गेली. आणि म्हणूनच आहार विहार शुद्धी, आहार विहारामध्ये युक्तावस्था, युक्त आहार विहार हा जो प्रकार आहे गीतेतला तो तेच सूचित करत असतो. आलं का लक्षात? कारण असं आहे की विहार करताना आपण बाह्य जगत बघत असतो, बाह्य जगत ऐकत असतो, बाह्य जगताबद्दल विचार करत असतो. हे त्या इंद्रियांचं खाणं आहे, त्या इंद्रियांचा आहार आहे. डोळ्याचा आहार आहे, कानाचा आहार आहे, नाकाचा आहार आहे, मनाचा आहार आहे. तर त्यामध्ये सगळी शुद्धी पाहिजे. त्यामुळे या इंद्रियांचे विषय जे आहेत ते सात्विक पाहिजे. जे आपण पाहतो ते सात्विक पाहिजे, जे ऐकतो ते सात्विक पाहिजे, ज्याचा विचार करतो ते सात्विक पाहिजे. त्या सगळ्यामध्ये सात्विकता पाहिजे असा या आहार शुद्धीचा अर्थ आहे. तसंच त्यामध्ये राजसिक आहार असता कामा नये, राजसिक डोळ्याचा आहार असता कामा नये, राजसिक असा कानाचा आहार असता कामा नये, राजसिक असा मनाचा आहार असता कामा नये. तसंच तामसिक असा डोळ्याचा आहार असता कामा नये, तामसिक असा कानाचा आहार असता कामा नये, तामसिक असा मनाचा आहार असता कामा नये, नाहीतर ते अपथ्य ठरतं. आलं का लक्षात? म्हणजे सात्विक जेवायचं आणि तामसिक आणि राजसिक विचार करायचे आणि राजसिक तामसिक वर्तन करायचं म्हणजे ते अपथ्य आहे. त्या ठिकाणी ते अपथ्य ठरतं. डोळ्यांनी बघण्याची वस्तू, बघण्याची प्रक्रिया, बघण्यामागचा हेतू हा जर राजसिक तामसिक असेल तर त्या ठिकाणी ते अपथ्य ठरणार आहे. तसंच कानाचा व्यवहार आहे, कानाचा व्यवहार सुद्धा राजसिक तामसिक असतो आणि सात्विक असू शकतो. त्यामुळे पथ्य अपथ्य म्हटल्यानंतर केवळ तोंड आणि ताटातलं अन्न एवढाच विचार करण्याचं कारण नाही, तर डोळ्याचे विषय, कानाचे विषय, नाकाचे विषय, त्वचेचे विषय, इंद्रियांचे विषय, विहारातले प्रवेश, विहार कुठे होतो, विहार कुठे होऊ नये, कुठे व्हावा, या गोष्टी आपण समजू शकतो. त्यामुळे त्या सगळ्या या आहारातच मोडतात. कारण आपला विहार म्हणजे मनाचा आहार आहे. तुम्ही राजसिक दृष्टिकोनातून राजसिक स्थानाकडे विहार करत असाल तर मनाला राजसिक आहार मिळतो. मारे तुम्ही सात्विक आहार जरी खात असला ताटामध्ये, पण तुमचा विहार जर राजसिक ठिकाणी असेल, तामसिक ठिकाणी असेल तर मनाला राजसिक आणि तामसिक आहार मिळतो. त्यामुळे
सात्विक आहार म्हणजे काय काय गोष्टी काय काय गोष्टी सांभाळाव्या लागतात याची आपल्याला या ठिकाणी कल्पना करता येते. एकूण काय तर आहार शुद्धीमध्ये तपान्वय असतो एवढं या ठिकाणी निश्चितच ठरतं. त्यामुळे आहार विचार हा या ठिकाणी अत्यंत सुसंगत ठरतो असं म्हणता येतं. असो, तर आपण आता क्रियायोगाचा विचार या ठिकाणी सुरू केलाय, पण ह्याच्या पुढला विचार आपल्याला पुढल्या प्रसंगी करावा लागेल. त्यामुळे आजचा विचार आपण या ठिकाणी थांबवतो. आज या ठिकाणी जिथं सुरुवात केली तिथंच आपण उपसंहार करत आहोत. अर्थात क्रियायोगाची सुरुवात, त्याच्या विचाराची सुरुवात आपण केली आणि त्याच ठिकाणी आपल्याला उपसंहार करावा लागत आहे. असो,